नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. दिशा सालियन व संजय राठोड या विषयावर चर्चा होत असताना चित्रा वाघ यांनी संतापून 56 जण पायाला बांधून फिरते असं वक्तव्य केलं होतं. आता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार सुषमा अंधारे यांनी घेतलाय. शिवसेना ठाकरे गट नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येत आज प्रशासकीय आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर केलं. या प्रकल्पामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबाबत नागरिकांच्या मध्ये तीव्र संताप असून त्यांनी एकमुखाने याला विरोध दर्शवलाय. मुंबई विमानतळावर येणाऱ्या एका ब्राझीलच्या नागरिकाकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळताच DRI मुंबईच्या अधिकाऱ्यांनी AF 218 या फ्लाईटने येणाऱ्या एका प्रवाशाला अडवलं. प्रवाशाची वैयक्तिक झडती घेतली असता त्याच्या आतील कपड्यामध्ये जाड द्रव्याने भरलेले 7 पाऊच शिवलेले आढळले. फील्ड टेस्ट किटद्वारे चाचणी केली असता द्रव्यामध्ये कोकण असल्याची पुष्टी झाली. वर्ल्ड वाईल्ड फंड यांच्या अहवालानुसार 22 मार्च 2025 रोजी अर्थावर उपक्रम साजरा केला जाणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या दरम्यान संपूर्ण शहरातील स्ट्रीट लाईट आणि विद्युत उपकरणे एका तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेनेही या उपक्रमात सहभाग घेतला असून महावितरण शाखांना विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचे निर्देश दिलेत. साळवन पोलीस स्टेशन अंतर्गत निवडे गावात 15 मार्च रोजी रात्री 8:30 वाजता अल्लाबक्ष मुल्ला वय वर्ष 62 याने 12 वर्षीय मुलीवर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने कठोर कारवाईची मागणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बँकांना मार्च अखेर पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण करावे असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिलेत. येत्या 30 तारखेला मुंबई येथे होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारीला वेग आलाय. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे यासाठी कोल्हापुरातील ताराबाई पार्क सर्किट हाऊस येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं. नॅशनल जिओग्राफिकच्या पिक्चर ऑफ द इयर पुरस्कारासाठी यंदा एका अनोखी छायाचित्रकला समोर आली आहे. काळ्या प्रतिमामध्ये दिसणाऱ्या झेब्राच्या सावल्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असून या फोटोने जगभरातील छायाचित्रप्रेमींना मंत्रमुग्ध केलंय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.